Thank you for your valuable perspective, sir. Our book, Dr. Babasaheb Ambedkar, Pioneered Indian Democracy, is published by Marina Publication Private Limited, Banaras. We have amongst us Nitin Gatre, Maharashtra Head, Marina Publishers Private Limited. Let us hear from him the details about how to procure this book online and offline. मध्ये थोडा वेळ दिला असता तर इकडे त्या माझ्याकडे घेतले त्यामुळे तर ते सगळं काही केलं नाही फक्त त्यांना त्यांचं काम करून देते. हे सुद्धा काय जय भीम। त्यांना काही भारतीय रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को मैं प्रणाम करता हूं। भगवान गौतम बुद्ध जी को भी मैं प्रणाम करता हूं। मैं नितिन बाथरी, मरीना पब्लिकेशन प्राइवेट लिमिटेड, बनारस से आया हूं। मंच पर विराजमान सम्माननीय अतिथियों को मैं हृदयपूर्वक प्रणाम करता हूं। उपस्थित सभी गणमान्य पुस्तक प्रेमियों को मैं प्रणाम करता हूं। यहाँ आज डॉक्टर B.R. अम्बेडकर पायोनियर इंडियन डेमोक्रेसी पुस्तक का विमोचन हुआ है। इसके लिए मैं पुस्तक के लेखक सम्माननीय श्रद्धेय प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉक्टर K.D. गायकवाड़ सर को विशेष रूप से बधाई देता हूँ। उपस्थित विराजमान सम्मान्य अतिथिगण एवं उपस्थित श्रोतागण को मैं भी बधाई देता हूँ। डॉक्टर बाबा साहब का जन्म 14 अप्रैल 1891 को मध्य प्रदेश इंदौर के महू छावनी में हुआ था। बाबा साहब ने हमारे सामने अपने अनमोल विचार रखे थे। उन्होंने कहा था जीवन लंबा होने के बजाय महान होना चाहिए। उन्होंने कहा, ऐ मेरे समाज के पढ़े लिखे लोगों, जब पढ़ लिख कर कुछ बन जाओ तो कुछ समय आप ज्ञान, बुद्धि, पैसा और हुनर उस समाज को दे देना जिस समाज से तुम आए हो। बाबा साहब को भारतीय संविधान का निर्माता कहा जाता है। संविधान भारत में सर्वोच्च कानून है और बिना संविधान के देश का विकास नहीं हो सकता है। भारत का संविधान 26 नवंबर 1949 में लिखा गया और 26 जनवरी 1950 में कानून का केंद्र इसे बनाया गया था। भारतीय संविधान को लिखने में अहम भूमिका निभाने वाले व्यक्ति हमारे श्रद्धेय डॉक्टर बाबा साहब जी आम्बेडकर हैं। 26 जनवरी भारत में गणतंत्र दिवस रूप में भी मनाया जाता है। संवैधानिक उपचार के अधिकार को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के संविधान का हृदय और आत्मा कहा है। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने जो हमें आज इस स्थान पे आप और हम सब बैठे हैं, ये सब बाबा साहब की देन है।
विस्तार में मैं ज़्यादा नहीं कह पाऊंगा, क्योंकि आपको और हमको सबको मालूम है कि हमारे श्रद्धेय सम्माननीय बाबा साहब ने हम सबके लिए बहुत त्याग किया है। आज डॉक्टर B.R. आम्बेडकर पायोनियर इंडियन डेमोक्रेसी पुस्तक के लेखक जो हमारे श्रद्धेय डॉक्टर KD गायकवाड़ सर हैं, जिन्होंने अपनी व्यस्त जीवन में अमूल्य समय निकालकर इस पुस्तक को हमारे समक्ष प्रस्तुत किया है, जिसका मैं सभी की ओर से सर का आभार प्रकट करता हूँ। हम सब मिलकर डॉक्टर B.R. आम्बेडकर पायोनियर इंडियन डेमोक्रेसी इस पुस्तक का प्रचार और प्रसार करें, इसे हम जन जन तक फैलाएं, ताकि सर ने जो ये अमूल्य समय निकालकर मरीना पब्लिकेशन प्राइवेट लिमिटेड बनारस के माध्यम से जो हम सब तक प्रस्तुत किया है, हम सब तक अपनी विचारधारा प्रकट की है, उसे हम जन जन में फैलाएं और इस पुस्तक के माध्यम से हम हमारे ज्ञान का विस्तार करें। ऐसी मेरी आप सभी से विनंती है। मैं हमारे मरीना पब्लिशर्स प्राइवेट लिमिटेड के आदरणीय मैनेजिंग डायरेक्टर सुधीर वर्मा सर, डायरेक्टर सुशील वर्मा सर, आदित्य सर, OP सर और समस्त मरीना पब्लिशर्स प्राइवेट लिमिटेड टीम की ओर से आप सबका आभार प्रकट करता हूं कि, और सर का विशेष रूप से आभार प्रकट करता हूं कि सर ने मरीना पब्लिशर्स प्राइवेट लिमिटेड बनारस की ओर से ये पुस्तक का विमोचन किया है। पुस्तक हमारे प्रमुख लेखक गायकवाड़ सर है। मैं आप सभी का धन्यवाद देता हूं और आप सभी के सामने ये वचन देते हैं कि सर की पुस्तक का प्रचार प्रसार बहुत तेजी से किया जाएगा। जो भी पुस्तक प्रेमी आपको यहाँ से बुक्स लेना चाहते हैं, जन जन तक पहुँचाना चाहते हैं, उसके लिए मरीना पब्लिशर्स प्राइवेट लिमिटेड बनारस आपकी सेवा के लिए हमेशा तत्पर है। यहाँ पर हमारे पब्लिकेशन का नंबर्स और पूरी विस्तृत जानकारी काउंटर पे दी जाएंगी और आपको औरंगाबाद में भी पुस्तक यहाँ पर उपलब्ध कराई जाएंगी। ऑनलाइन ऑफलाइन पुस्तक आप तक पहुँचाई जाएंगी। आपको आपके घर पे पुस्तक का ऐसा प्रबंध किया गया है कि आपको कोई कष्ट नहीं होगा, आपके घर पे आपकी पुस्तक आपको पहुँचाई जाएंगी। ये जो हमारी जो पुस्तक है, ये बहुत ही प्यारी पुस्तक सर ने लिखी हुई है और मैं एक बार सभी का बहुत तहे दिल से धन्यवाद देता हूँ कि आप सभी ने यहाँ पर समय निकाल के आए और इस पुस्तक के विमोचन में आप सब सम्मिलित हुए हैं। बहुत बहुत धन्यवाद। जय भीम। We missed a chance to listen the cherished views of respected Professor Dr. B.R. Kamble, former professor and head department of history, Shivaji University, Kolhapur. He could not grace our function today as he suffered a brain stroke few days ago. We pray for his speedy recovery and well-being. Now I would like to call upon Sunil Gagde. He comes from Bazar, where Dr. Gaikwad belongs to. He would like to say a few words about our beloved author Dr. KD Gaikwad. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध या औरंगाबाद शहरामध्ये ज्यांच्या पदपावनांनी पवित्र झालेलं हे शहर, ही जागा, हे दालन, ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डोमेन ऑफ डोमेन, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजचे लेखक व माझ्या वझर गावातील सुपुत्र आदरणीय डॉक्टर KD गायकवाड साहेब व त्यांच्या सोबत असलेले आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर यांच्या पावन स्मृतींना स्पर्श करतो, आपणा सर्वांना अभिवादन करतो। एक छोटंसं गाव, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरचं वझर हे गाव
तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. सार्थ अभिमान आहे मी वज्जर गावात जन्म घेतलेल्याचा आणि सार्थ अभिमान आहे माझ्या डॉक्टर साहेबांचा, ज्यांनी या मराठवाड्यामध्ये येऊन आपलं नाव, आमच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव नावारूपाला आणलं. ते म्हणजे डॉक्टर के.डी. गायकवाड साहेब. बुद्धिवान माणसं काही वेगळं करत नाहीत, पण जे ते करतात ते वेगळेपणानं करतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर के.डी. गायकवाड साहेब, ज्यांनी एक नव्हे, दोन नव्हे, तर 14 हे पुस्तक आज पब्लिश झालं. त्यांचं बिझी शेड्यूल असताना सुद्धा त्यांच्या वयाचा विचार करता इयत्ता 6वी मध्ये ते शिकत असताना बिदरमध्ये त्यांनी एक या ठिकाणी हिस्ट्री सांगितली. 6वी मध्ये शिकत असताना जी व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हृदयपूर्वक मानते, ज्या वेळेस रेडिओ नाही, दूरध्वनी नाही, कुठलंच काही यंत्रणा नाही, लाईट सुद्धा मला वाटतं त्या काळामध्ये नसतील, अशा काळामध्ये ज्यांनी मनामध्ये गाठ बांधली. 6वी म्हणजे 10 वर्षाचं हे बाळ, 10 वर्ष वय असतं आपलं इयत्ता 6वी मध्ये, त्यावेळी ही खूनगाठ बांधणं मित्रांनो हे अशक्य प्राय आहे. आणि त्याचं आज हे सार्थक झालेले सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये भारताच्या तुम्ही आम्ही अनुभवतो आहोत. खरोखर आम्हाला गावकऱ्यांना नव्हे, आपण इथं बसलेल्या सर्वांनाच यांचा अभिमान वाटावा असा हा उल्लेखनीय कामगिरी साहेबांनी केलेली आहे. आभाळा एवढी माणसं या ठिकाणी आलेली आहेत साहेबांच्या प्रेमापोटी, त्यांच्या ज्ञान प्रिय मार्गामुळं या ठिकाणी आलेले आहेत. माणूस दगड देवळामध्ये एकदाच जातो आणि देव होतो. माणूस 100 वेळा देवळात जातो पण दगडच राहतो. मात्र या ठिकाणी दगडाला देव पण देणारी माणसं आपल्या समोर या ठिकाणी बसलेली आहेत मित्रांनो, ज्यांनी दगडामध्ये देवपण निर्माण केलं. व्हेर इज अ फ्युचर, देयर इज अ डॉक्टर, अँड दॅट्स लाईक माय डॉक्टर के.डी. गायकवाड सर. थँक्यू सर. मला भरपूर बोलायचं आहे, मात्र वेळेचं मी भान ठेवतो. माझ्या संपूर्ण गावाकडून, माझ्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून मी साहेबांना व इथं बसलेल्या आपणा सर्वांना, या मान्यवरांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे, आम्हाला गर्व आहे. आणि हे पुस्तक घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम सुद्धा आम्ही आमची नवीन पिढी करेल हे आपल्याला आश्वासन देतो. आणि हे खरोखर आमचं कर्तव्यच आहे. एवढं बोलतो मी, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. Amongst us, Maruti Avalgave, who also comes from Vazar and would like to say a few words. थँक्यू मॅम. आदरणीय मंच, पूजनीय बंतेजी, आणि या शहरामध्ये गेल्या 50 वर्षापूर्वी पासून शेकडोनी डॉक्टर तयार केले असे आमचे डॉक्टर के.डी. गायकवाड सर. माणसात देव पाहिला मी. खरोखर गायकवाड सरांमध्ये मी या शहरामध्ये गेल्या 30-35 वर्षापासून राहतो. आणि तेव्हापासून मी सरांना एकदम जवळून ओळखतो आणि सरांना जवळून माझी भेट घेत असतो. सरांनी त्यांच्या डॉक्टरी लाईफमध्ये
अतिशय कुठल्या पैशाला महत्त्व दिला नाही, पण साहेबांनी माणुसकी जोडली. आज नांदेड जिल्ह्यामधील देगलूर तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये साहेबांचं नाव घेतलं जातं आणि साहेबांनी स्वतःच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त इथून 400 किलोमीटर असलेल्या गावामध्ये येऊन त्या दिवशी त्यांनी तेथील गरीब जनतेची सेवा गेली कित्येक वर्ष केली. आणि मी माझ्या डोळ्यांनी या ठिकाणी बघितलं की देगलूर तालुक्याच्या परिसरातील प्रत्येक खेड्यागावातला माणूस या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये साहेबाकडे यायचा आणि जाताना स्वतःच्या पायावर रेल्वेने जायचा जनरल डब्यात. म्हणजे एवढं साहेबांवर निष्ठा आणि साहेबांच्या दवाखान्याची पायरी चढली की अर्धा हजार त्याचं बरं व्हायचं. म्हणजे अशी साहेबांवर त्याची निष्ठा. त्या गावातील असे अनेक गरीब माणसांचं साहेबांनी उपचार केलं आणि साहेबांनी कित्येक अशी गावाकडची मंडळी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांची परिस्थिती साहेबांना स्वतःच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळं अशा अनेक मंडळींकडून कुठल्या उपचाराचं चार्जेस सुद्धा घेतलं नाही. अशी कित्येक मंडळी मला गावाकडे गेल्यानंतर भेटतात. असे हे महामानव. आणि मला वाटायचं की साहेब हे ऑपरेशनचे इन्स्ट्रुमेंट फक्त वापरतात, तर तेवढंच नसून साहेब एक आदर्श असं जी भारतीय घटना आहे या घटनेचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत राहावं याचा अभ्यास करून त्यांनी आज 4थ्या त्यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी केलं. खरोखर अतिशय बुद्धिमान लोक या ठिकाणी, बुद्धिमान व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत की जे क्लास 1 लेवलची लोक, कार्यकारी अभियंता, मोठमोठे उद्योगपती आहेत. जसे की साहेबांनी सत्कार केलं बालाजी शिंदे साहेबांचं, तसेच प्रोफेसर, विद्यापीठातून प्रिन्सिपल होऊन रिटायर्ड झालेले देगावकर सर आणि यांच्यापेक्षाही अजून मोठमोठी पद भूषवलेली व्यक्ती या ठिकाणी आहेत. आणि या सर्व मान्यवरांच्या समोर या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालं. खरोखरच सर मी आपणा सर्वांनाही या ठिकाणी डॉक्टर साहेबांतर्फे धन्यवाद देतो आणि मी माझ्या गावच्या या महान मानवाला मी मानाचा वंदना करतो आणि मी त्यांना धन्यवाद आणि साहेबांचं अभिनंदनही करतो. सर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. I am entrusted with the pleasant job to offer vote of thanks. First of all, I offer my sincere thanks to distinguished guest speaker, Honorable Shri Vishwanath Shegaonkar sir, for his illuminating speech. We hope his marathon should definitely serve an inspiration in shaping the career of young generation. Honorable Shri Sheshrao Chauhan sir has impressed the audience, I am sure, by his forthright views. I offer my heartfelt thanks to you, sir. I also record my respectful adoration to Honorable Mahaupasak Dr. S.P. Gaikwad, sir, Chairman of People's Education Society, for his ever enthusiastic zeal and stamina in spite of his advanced age. He traveled all the way from Nanded today and is returning today itself due to his social commitments. I am also grateful to Principal of PES Engineering College, Dr. Abhijit Wadekar sir, for providing venue with excellent arrangement. I express my deepest gratitude to all principal and staff members of People's Education Society, Nagsenwan, Aurangabad. I offer my deepest gratitude to all family and friends for their love and support. I sincerely appreciate the press media for their cooperation. Lastly, thank you everyone present here for taking out time and making this book launch a successful event. Thank you. I request for the national anthem. मला काही उभा राहता येत नाही. विनायक
भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे गाए तब जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। Thank you.